गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील खंडेराव महाराज मंदिराच्या सभागृहामध्ये दिव्यांग बांधवांच्या तपासणीसाठी शिबिराचे आयोजन. आज दिव्यांग सशक्तीकरण विभाग आणि सामाजिक न्याय विभाग व अधिकारिता विभाग, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विद्यमाने वणी येथे निशुल्क दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. नंतर जे बांधवांची तपासणी झाली त्यांना व्हीलचेअर, चारचाकी सायकल, कोबड्या व करण्याचे मशीन हे भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने त्यांना नंतर विनामूल्य देण्यात येणार आहे. म्हणून आज दिव्यांग बांधवांची तपासणी शिबिर हे वणी येथे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर वगरेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालंय. या कार्यक्रमाला दिंडोरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी भास्कर रेगडे, वणी ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास आबाकड, रविभाऊ सोनवणे तसेच वणी ग्रामपंचायतीचे सचिव संजय देशमुख, दिव्यांग साधना समितीचे अध्यक्ष मच्छिंद्र मोरे व परिसरातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, आज दिव्यांग बांधवांचं शिबिर घेण्यात आलं, काय सांगाल? भारत सरकारचा सामाजिक न्याय विभाग अलिमको आणि महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आज आपण दिंडोरी तालुक्यातल्या दिव्यांग बांधव त्याचप्रमाणे राष्ट्रीय वयोश्री योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ, दिव्यांगामध्ये अस्थिव्यंग असेल, कर्णबधिर असतील, अंध असतील, त्यांना कोणकोणत्या म्हणजे त्याच्या गरजेनुसार लागणाऱ्या वस्तू देणं आणि वयोश्री योजनेमध्ये जे 60 वर्षा पुढचे आहेत अशा नागरिकांना लागणाऱ्या त्यांना ज्या उपकरणं आहेत किंवा वस्तू आहेत त्याच्या निमित्ताने हे शिबिर आयोजित केलेलं होतं. आज मोठ्या संख्येने दिंडोरी तालुक्यातील दिव्यांग बांधव असतील किंवा वयोवृद्ध नागरिक या शिबिराला त्यांनी दिलेला प्रतिसाद पाहतात. हे करणं किंवा त्यांना हात देणं, मदतीचा हात देऊन त्यांना खऱ्या अर्थानं सक्षम बनवण्यासाठी शासनाचा जो उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी सफल झाल्यासारखे मला वाटतं. आज वणी या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरामध्ये जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी विविध उपकरणं, त्याचप्रमाणे अंध अपंग या बांधवांसाठी विविध उपकरणांचं मोजमाप इथं घेण्यात येणार आहे आणि सदरचं मोजमाप घेतल्यानंतर ज्या दिव्यांग बांधवांना सदरची उपकरणं उपलब्ध करून दिली जाणार आहे. आज सर्वांनी याचा लाभ घ्यावा याच्यासाठी मी सर्वांना निवेदन करतो. एस मराठी न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.